फ्रेंड्स, सिक्रेट लंच बॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज सिक्रेट लंच बॉक्समध्ये आपण बनवणार आहोत मस्त अशी शेवग्याची शेंग आणि वांग मिक्स डाळीमध्ये आपण शिजवून बनवणारी भाजी. तर त्यासाठी मी शेवग्याची शेंग आणि वांग घेतलेले. डाळ कुकरला भाताबरोबर शिजवून घेणार आहे आणि शेवगा आणि वांग वेगळं शिजवून घेणार आहे. तर शेवग्याची शेंग अशी मी 2 शेंगा घेतल्यात आणि ते असं त्याच्या साली काढून घेत आहे आणि चिरून घेत आहेत. आणि वांग पण असं बारीक चिरून घेत आहे. ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एका साईडला कुकर ठेवला आहे आणि दुसऱ्या पातेल्यात मी फोडणी देत आहे शेवगा आणि वांग्याला. तर त्यासाठी तेल घेतलं, त्यामध्ये धने जिरे आणि मोहरीची फोडणी दिली, त्यामध्ये हळद हिंग थोडंसं घातलं. नंतर शेवगा आणि वांग ते व्यवस्थित तेलात परतून घेतलं, थोडंसं मीठ घातलं आणि ते व्यवस्थित हलवून घेतले. म्हणजे हे सांबार मसाला पण मी घातला आहे ह्यामध्ये आणि लाल तिखट काळं तिखट असं एक चमचा घातले. ते व्यवस्थित हलवून घेतले आणि थोडंसं पाणी घालून ते शिजवून घेतलं. नंतर आपला कुकर झाल्यानंतर डाळ मऊ शिजल्यानंतर ती ह्या वांग आणि शेवग्यामध्ये मिक्स करून घेतली आणि व्यवस्थित हलवून घेतली अशी. आता थोडासा गूळ घालायचा आहे, म्हणजे त्यामुळं आपल्याला त्रास होत नाही पित्ताचा वगैरे. त्यासाठी थोडासा गूळ घातला आहे, कोथिंबीर घातली आणि पुन्हा व्यवस्थित हलवून घेतलं आहे. असं सांबार मसाला मी नंतर घातला आहे थोडासा त्यामध्ये. आणि आपलं शेवग्याची भाजी तयार आहे, म्हणजे सांबार तयार आहे. आता आहे आपला सर्विंग टाईम. तर त्यामध्ये ताटामध्ये आपण ही भाजी आपण भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकतो. पण मी आता चपाती छान अशी चपाती घेतली आहे ताटामध्ये आणि एका डिशमध्ये हे सांबार मी सर्व करीत आहे. आणि भात पण एका साईडला घेतला आहे सर्व करायचा आणि त्यावर आपण ही केलेली शेवगा वांग्याची भाजी किंवा सांबार ते थोडंसं सर्व करून घ्यायचं. थोडंसं मी तूप टाकून घेते आणि भातावर शेवग्याची शेंग अशी व्यवस्थित घालून घ्यायची आणि त्यावर सुद्धा मी थोडंसं तूप सर्व करत आहे. ही भाजी तुम्ही रस्सा भाजी म्हणून करू शकता आणि खूप छान चवीला लागते. करायलाही खूप सोपी आहे, झटपट होते आणि खूप चवदार लागते. अशी नक्की करून पहा. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे वरती. खूप छान लागते आणि करून मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.